Morning students, today we are going to learn one important topic today, that is magnetic property of solid. हे सॉलिड मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी कसं जनरेट होते आज आपल्याला शिकायचं आहे. तर बघा आपली जी सोलार सिस्टीम आहे, सोलार सिस्टीम मध्ये बघा सन इज इन द सेंटर आणि त्याच्या भोवती डिफरंट प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात. सपोज आपण हे ऑर्बिट झालो, आणि हे अर्थ आहे आपली, ती सनच्या भोवती काय करते, रिव्हॉल्युशन करते. काय करतात, रिव्हॉल्युशन. म्हणजे सनच्या भोवती ते फिरते, त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो. आणि अर्थ स्वतः भोवती जर फिरलं तर त्याला आपण रोटेशन म्हणतो. दोन कन्सेप्ट बघा, रिव्हॉल्युशन अँड रोटेशन. रिव्हॉल्युशन अँड रोटेशन. सनच्या भोवती फिरणं म्हणजे त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो, इट रिव्हॉल्व्स अराउंड. आणि स्वतः भोवती फिरणं म्हणजे आपण त्याला रोटेशन म्हणतो. तर अर्थ काय करते, सनच्या भोवती फिरते, त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणते. आणि अर्थ स्वतः भोवती पण फिरतं, त्याला आपण काय म्हणतो, रोटेशन म्हणतो. बरोबर. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल का केमिस्ट्रीमध्ये हे सोलर सिस्टीमचा काय संबंध आहे. तर आपल्याला शिकायचंय की मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशी जनरेट होते. तर बघा आता केमिस्ट्री संघ कसं याला रिलेट करायचं. बघा सेंटरला काय असतं, न्यूक्लियस असतं. सेंटरला काय असतं, न्यूक्लियस. आणि डिफरंट ऑर्बिट्स आहे. आणि त्या ऑर्बिट मध्ये कोण फिरत असतं, इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. कोण फिरत असतात, इलेक्ट्रॉन्स. मग मला सांगा, हे इलेक्ट्रॉन्स या न्यूक्लियसच्या भोवती फिरतील म्हणजे काय होतंय, रिव्हॉल्युशन. तर काय होतंय, रिव्हॉल्युशन. या न्यूक्लियसच्या भोवती ते फिरतात म्हणून त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो. आणि ते स्वतः पण फिरतात, ते स्वतः स्पिन होतात, त्याला आपण रोटेशन म्हणतो. हे इलेक्ट्रॉन स्पिन पण होतात, असे स्पिन स्वतः भोवती स्पिन पण होतात, त्याला आपण काय म्हणतो, रोटेशन. आणि बिकॉज ऑफ दिस स्पिन अलॉंग इट्स ओन ऍक्सिस, स्वतःच्या भोवती स्पिन केल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. समजलं. इथं पण दोन्ही होत असतात, रिव्हॉल्युशन आणि रोटेशन. पण रोटेशन म्हणजे आपल्या स्वतः भोवती फिरणं, त्याला आपण स्पिन म्हणतो. आणि या स्पिनमुळे काय तयार होते, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि म्हणून आपण कन्सेप्ट लिहिला, मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन सॉलिड. So why that magnetic property is there? Because electron spins around itself. स्वतः भोवती स्पिन होते, त्याला आपण रोटेशन म्हणतो. स्वतः भोवती काय होते, स्पिन होते. त्या स्पिन मुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, म्हणून इट अट्रॅक्ट्स ऑर रिपल्स इन मॅग्नेटिक फील्ड. तर बघा इथं आपल्याला काय काय शिकायचं आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड मध्ये आपल्याला शिकायचं आहे डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, अँटीफेरोमॅग्नेटिक, आणि फेरीमॅग्नेटिक. इतकं शिकायचंय. बघा पहिलं काय, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, अँटीफेरोमॅग्नेटिक आणि फेरीमॅग्नेटिक. हे कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये क्लिअर करायचे. डायमॅग्नेटिक कशाला म्हणायचं, पॅरामॅग्नेटिक कशाला म्हणायचं, फेरोमॅग्नेटिक कशाला म्हणायचं, अँटी फेरोमॅग्नेटिक कशाला म्हणायचं, आणि लास्ट आहे फेरीमॅग्नेटिक. तर आपण काय करू, एक एक डिटेल मध्ये बघू. मी बघा एक एक पॉइंट लिहून त्याचं पूर्ण डिटेल आधी बोर्डवर लिहून ठेवतो, नंतर तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. सो लेट अस स्टार्ट विथ डायमॅग्नेटिक. बघा पहिले डायमॅग्नेटिक मध्ये काय असतं, सगळे इलेक्ट्रॉन्स पेड असतात. सगळे इलेक्ट्रॉन्स
पेड असतात. 11th मध्ये तुम्ही हायब्रिडायझेशन शिकला असेल, अशा ऑर्बिटल्स मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन्स टाकायचे बघा. 1s2 2s2 2p6 1 2 3 4 5 आणि 6 असे इलेक्ट्रॉन्स जर सगळे पेड जर असेल तर त्याला आपण डायमॅग्नेटिक म्हणतो. सगळे इलेक्ट्रॉन जर पेड असतील तर त्याला काय आपण म्हणतो, डायमॅग्नेटिक. तर डायमॅग्नेटिक काय असतात, मॅग्नेटिक फील्ड रिपल्शन, म्हणजे त्याच्या जवळ जर आपण मॅग्नेटिक फील्ड आणली तर ते रिपल होतात. ते काय होतात, रिपल होतात, कारण सगळे इलेक्ट्रॉन्स कसे असतात, पेड असतात, म्हणून ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतात, रिपल होतात. नो अनपेड इलेक्ट्रॉन, बघा जसं मी इथे एक एक्झाम्पल दिलं बघा, सगळे इलेक्ट्रॉन्स पेड आहे म्हणजे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये. पुढलं एक्झाम्पल्स बघा, NaCl सोडियम क्लोराइड, TiO2 टायटेनियम डायऑक्साइड, V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साइड, KCl पोटॅशियम क्लोराइड, ZnO झिंक ऑक्साइड, नंतर झिर्कोनियम डायऑक्साइड ZrO2, नंतर वॉटर आणि लास्ट बेन्झिन. हे एक्झाम्पल्स तुम्हाला माहित पाहिजे, कारण क्वेश्चन डायरेक्ट येऊ शकतो, अमॉंग द फॉलोइंग विच इज डायमॅग्नेटिक. वारंवार हे एक्झाम्पल्स बघितल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं. म्हणजे याच्यात डायमॅग्नेटिक, डाय म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन्स काय आहे, पेड आहे. सगळे इलेक्ट्रॉन्स काय आहे, पेड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला बघा, इकडे दिसतं, मी इकडे लिहितो बघा. मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे √n+2bm. √n+2bm. bm म्हणजे बोर्स मॅग्नेटॉन, हे युनिट आहे त्याचं. मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे √n+2bm. bm म्हणजे बोर्स मॅग्नेटॉन, हा त्याचा युनिट आहे. आणि हा n म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. n is equal to number of अनपेड इलेक्ट्रॉन. मग याचा आपण मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करणार नाहीये, कारण याचा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 0 आहे. यांची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. हे कशासाठी आपण कॅल्क्युलेट करतो मॅग्नेटिक मुवमेंट, ज्यावेळेस नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे आपल्याला पुढे जे शिकायचंय पॅरामॅग्नेटिक, त्याच्यात नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतात. मग त्यांनी जर क्वेश्चन असा विचारला हाऊ मच इज द मॅग्नेटिक मुवमेंट, तर या फॉर्म्युला मध्ये टाकायचं काय, √n+2 बोर्स मॅग्नेटॉन, दॅट इज bm. समजलं व्हॉट इज डायमॅग्नेटिक. नाव विल मूव्ह फॉर पॅरामॅग्नेटिक. बघा दुसरं आहे पॅरामॅग्नेटिक. आता डायमॅग्नेटिक म्हटलं का सगळे इलेक्ट्रॉन्स पेड असतात, मग पॅरामॅग्नेटिक म्हणजे इथं अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात, अनपेड इलेक्ट्रॉन्स. दे कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन्स. दे कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन्स. मॅग्नेटिक फील्ड मध्ये अट्रॅक्ट होतात. ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतात, अट्रॅक्ट. अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो स्पिन होतो, मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट करतो, म्हणून मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते काय होतात, अट्रॅक्ट होतात. दे लूज मॅग्नेटिझम इन ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एकदा का मॅग्नेटिक फील्ड त्याच्या जवळ आली तर इट ऍक्ट्स ॲज अ मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो. पण जर मॅग्नेटिक फील्ड आपण काढून घेतलं तर त्याची मॅग्नेटिक फील्ड काय होती, लूज होती, किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होते, लूज होते. म्हणजे हा परमनंट मॅग्नेट आहे का, नाही, हा टेम्पररी मॅग्नेट आहे. जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे तोपर्यंत हा अट्रॅक्ट होतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड काढून टाकू तो नॉन मॅग्नेटिक होतो, म्हणजे त्याच्याकडे नॉन मॅग्नेटिक नाही, त्याच्याकडे मॅग्नेटिक प्रॉपर्टी नसते. म्हणून आपण असं पॉइंट लिहितो बघा, दे लूज मॅग्नेटिझम इन ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे इट बिहेव्स ॲज मॅग्नेट or it has magnetic property, but in absence of magnetic field its magnetism loses. याचे एक्झाम्पल बघा, O2 NO CO कार्बन मोनॉक्साइड, TiO Ti2O3 VO
Cu2+, Fe3+, Cr3+. समजलं. पॅरामॅग्नेटिक म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन्स. मग अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. बट इन ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी लुजेस ऑर इट्स मॅग्नेटिझम लुजेस. समजलं. तर आपण दोन बघितलंय, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक. आता आपल्याला बघायचंय फेरोमॅग्नेटिक. सी द थर्ड वन इज फेरोमॅग्नेटिक. आता शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो नेमकं हे फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय. फेरोमॅग्नेटिक म्हणजे खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असले तर आपण त्याला फेरोमॅग्नेटिक म्हणतो. पॅरामॅग्नेटिक म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, पण खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असले तर त्याला आपण फेरोमॅग्नेटिक म्हणतो. बघा आता मी इथं काही एक्झाम्पल्स दिले, आपण ते एक्झाम्पल्स नंतर बघू. दे कंटेन्स अनपेड इलेक्ट्रॉन्स, दे कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन्स. मग हे अनपेड इलेक्ट्रॉन्स पॅरामॅग्नेटिक मध्ये पण अनपेड इलेक्ट्रॉन्स होते, पण त्याच्यात आणि याच्यात काय फरक येते बघा. दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. पॅरामॅग्नेटिक पण मॅग्नेटिक फील्ड मध्ये अट्रॅक्ट होत होता, बट इथं एक शब्द टाकला बघा, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. बघा जर तुम्ही इथं मी एक एक्झाम्पल घेतलं बघा, आयन Fe. आपण आयन म्हणजे लोखंडाचा जर तुकडा घेतला आणि त्याच्या संग जर मॅग्नेट घासला आपण, तर काही वेळाने हा लोखंडाचा तुकडा सुद्धा एक मॅग्नेट म्हणून ऍक्ट करतो. बघा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एखादा लोखंडाचा तुकडा घेतात किंवा छोटी पिन घेतात, त्याच्यावर आपण मॅग्नेट घासतो, काही वेळानंतर हे पिन सुद्धा एक मॅग्नेट म्हणून ऍक्ट करू शकतं. बघा करून तुम्ही. तर इफ एक्सटर्नल फील्ड इज रिमूव्ड स्टील इट ऍक्ट्स ऍज अ मॅग्नेट. म्हणजे तो मॅग्नेट काढून घेतला तरी तो आयन काय होणार आहे, मॅग्नेट म्हणून ऍक्ट होऊ शकतो. याच्यात पॅरामॅग्नेटिक मध्ये फरक काय. ज्यावेळेस पॅरामॅग्नेटिक मध्ये मॅग्नेटिक फील्ड आपण काढतो, सो मॅग्नेटिझम लूज करतं, पण इथं मॅग्नेटिक फील्ड काढल्यानंतर सुद्धा हे मॅग्नेट म्हणून ऍक्ट होऊ शकतं. तर दे आर परमनंटली मॅग्नेटाइज, दे आर परमनंटली मॅग्नेटाइज. कम्प्लीट मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. पुढं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हॅव डोमेन्स आणि इच डोमेन ऍक्ट्स ऍज अ टायनी मॅग्नेट. बघा मी इथं छोटे छोटे सर्कल्स काढले, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स आहे, याला आपण डोमेन्स म्हणतो. आणि ते काय म्हणतात, इच दिस डोमेन ऍक्ट्स ऍज अ टायनी मॅग्नेट. वेन मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड ऑल डोमेन्स आर इन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, हे सगळे डोमेन्स काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन कडे पॉइंट करणारे, म्हणून हे परमनंटली मॅग्नेटाइज असतात. बघा मी इथं आणखीन काय एक्झाम्पल देतो. चला इकडे लक्ष द्या, इथं दिसतंय बघा. मी एक्झाम्पल कशाचं घेतलं, आयन Fe दिसतंय. ओके, ऍटॉमिक नंबर किती त्याचा 26. तर याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 1s2. ओके, दिसत नसेल तर मी इथं, ओके इकडे वरती दिसतंय Fe26, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d6, 4s2, 4s2, 3d6. बघा 26 इलेक्ट्रॉन्स आहे का. हे झाले 10, 10, 20 आणि 6, 26. Feचा ऍटॉमिक नंबर 26 आहे. तर डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 6 इलेक्ट्रॉन्स आहे. तर डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे. आपण असे 5 बॉक्स काढत असतो, तर इथं काय 3d6. रूल काय सांगतं, पहिले इलेक्ट्रॉन सिंगली फिल करायचे, नंतर ते पेअर करायचे. 6 इलेक्ट्रॉन्स आहे बघा, 1, 2, 3, 4, 5 and this is 6. So how many number of unpaired electrons are in this? There are 4 unpaired electrons बघा, 1, 2, 3, 4. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. बघा इथं खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे, 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. तर तुम्ही मला याचे मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करून दाखवू शकतात का. तर मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे, √n n+2
BM बोर्स मॅग्नेटॉन √n+2. तर तुम्ही मला याचं मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करून दाखवायची. पण बघा याचा अर्थ काय, इथं खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. पॅरामॅग्नेटिक मध्ये 1-2 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, इथं खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. आणि पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये फरक काय आहे, पॅरामॅग्नेटिक ज्यावेळेस तुम्ही मॅग्नेटिक फील्ड काढून टाकतात, हेन्स इट्स मॅग्नेटिझम लुजेस असं आपण म्हटलं होतं. पण इथं मॅग्नेटिक फील्ड काढल्यानंतर सुद्धा इट ऍक्ट्स ऍज मॅग्नेट. मीन्स कॅन आय से दिस इज अ परमनंटली मॅग्नेटाइज, म्हणजे याला आपण परमनंटली मॅग्नेटाइज करू शकतो. समजलं? पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये काय फरक आहे? पॅरामॅग्नेटिक मध्ये काय असतं, अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, पण ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड काढून टाकतो ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी लूज करतात. पण हे फेरोमॅग्नेटिक आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी लूज करत नाही. समजलं? तर आता पुढे बघा आपण फेरोमॅग्नेटिक बघितलंय. फेरोमॅग्नेटिक म्हणजे खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. आता आपल्याला त्याचं अपोजिट बघायचंय, अँटी फेरोमॅग्नेटिक. अँटी म्हणजे अपोजिट. बघा आता इथं काय असतं, हे जे डोमेन्स असतात, अनपेड इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यात खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, पण त्याची डायरेक्शन अपोजिट असते. बघा या डायरेक्शनला या डायरेक्शनला ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड त्याच्या जवळ आणतो त्यावेळेस ते अपोजिट डायरेक्शन शो करतात. मग बघा याने जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे ते याच्यामुळे कॅन्सल होणार आहे, हे याच्यामुळे कॅन्सल होणार, हे याच्यामुळे कॅन्सल होणार, हे याच्यामुळे कॅन्सल होणार. म्हणजे इथं म्यू इज इक्वल टू 0. म्हणजे इथं मॅग्नेटिक मुवमेंट काय असणार आहे, 0. कारण एकमेकाला ते काय करणार आहे, कॅन्सल करणार. याला म्यू म्हणतो आपण. म्यू इज इक्वल टू 0. तर बघा इथं दे हॅव 0 मॅग्नेटिक मुवमेंट. खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असून सुद्धा मॅग्नेटिक मुवमेंट 0 असते. का बरं 0 असते? इथं रिझन दिले बघा. दिस इज ड्यू टू इक्वल नंबर ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट, मीन्स इक्वल नंबर ऑफ डोमेन्स इन अपोजिट डायरेक्शन. बघा 1, 2, 3 फ्रंट डायरेक्शनला आहे, 1, 2, 3 अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे हे डोमेन्स काय करणार, एकमेकाला काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. म्हणून याला अँटी फेरोमॅग्नेटिक. कारण फेरोमॅग्नेटिक मध्ये खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, खूप स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते अट्रॅक्ट होतात आणि ते परमनंटली मॅग्नेटाइज होतात. त्याच्या विरुद्ध इथं पण खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, बट इन अपोजिट डायरेक्शन. अँटी म्हणजे अपोजिट डायरेक्शन असं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक्स्ट्रा ते एकमेकाला कॅन्सल करून म्यू काय असतो, मॅग्नेटिक मुवमेंट काय असतो, 0 असतो. तर बघा याचे एक्झाम्पल्स, Fe2O3, मॅग्नीज ऑक्साइड MnO, MnO2 मॅग्नीज डायऑक्साइड आणि Mn2O. तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर आता आपल्याला शेवट शिकायचं आहे. काय शेवट? फेरी मॅग्नेटिक. काय काय शिकलो आतापर्यंत आपण शिकलो पॅरामॅग्नेटिक, पहिलं आपण शिकलो डायमॅग्नेटिक, नंतर आपण शिकलो पॅरामॅग्नेटिक, नंतर आपण शिकलो फेरोमॅग्नेटिक, आता शिकलो आपण अँटी फेरोमॅग्नेटिक, आणि शेवट आपल्याला शिकायचं फेरी मॅग्नेटिक. म्हणजे 5 टाईप आहे. शेवट आपल्याला काय शिकायचं आहे? फेरी मॅग्नेटिक. ओके बघा लास्ट आपल्याला शिकायचंय फेरी मॅग्नेटिक. फेरी मॅग्नेटिक मध्ये काय असतं बघा, दे हॅव स्मॉल मॅग्नेटिक मुवमेंट. दे हॅव स्मॉल मॅग्नेटिक, थोडं मॅग्नेटिक मुवमेंट असतं. का बरं असतं? दिस इज ड्यू टू अनइक्वल नंबर ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट इन अपोजिट डायरेक्शन. अनइक्वल मॅग्नेटिक मुवमेंट इन अपोजिट डायरेक्शन. आता हे डोमेन्स बघा, हे अपवर्ड डायरेक्शनला, हे पण अपवर्ड डायरेक्शन, हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. याच्यामुळं बघा, याच्यामुळे हे कॅन्सल होईल. हे अपवर्ड डायरेक्शन, हे अपवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे याच्यामुळे हे कॅन्सल होईल. पण बघा हे 2 कॅन्सल होत नाहीये. म्हणजे याच्यामुळे काय असणार आहे, थोडंफार मॅग्नेटिक मुवमेंट असणार आहे. का बरं इथं थोडंफार मॅग्नेटिक मुवमेंट असतं? कारण त्याचं उत्तर इथं दिलंय. दिस इज ड्यू टू अनइक्वल नंबर ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट इन अपोजिट डायरेक्शन. बघा हे अपवर्ड डायरेक्शनला हे 2 आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला 1च आहे. म्हणजे हे याला कॅन्सल होईल, पण याच्यामुळे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. हे अपवर्ड डायरेक्शन, हे पण अपवर्ड डायरेक्शन, पण हे डाऊनवर्ड डायरेक्शन, हे याला कॅन्सल होईल. पण यांच्यामुळे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. म्हणून आपण काय म्हटलं, दे शोज स्मॉल मॅग्नेटिक मुवमेंट. दे शोज स्मॉल मॅग्नेटिक मुवमेंट. तर याचे एक्झाम्पल्स बघा, Fe3O4, Fe2O4 म्हणजे आयनचे काय ऑक्साइड्स आहे. बघा Fe3O4 आणि दुसरं Fe2O4. तर आपण अशा पद्धतीनं मॅग्नेटिक
प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स कंप्लीट केलंय. तर काय आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड? इलेक्ट्रॉन ऍक्ट्स ॲज अन टायनी मॅग्नेट. कारण तो काय करतो, स्वतःभोवती रोटेट होतो म्हणजे स्पिन होतं, त्याच्यामुळे तो काय करतो, एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो इलेक्ट्रॉन ऍक्ट्स ॲज अन टायनी मॅग्नेट बिकॉज इट रिव्हॉल्व्स अँड इट रोटेट्स अराउंड इटसेल्फ. सो दिस स्पिन्स गिव्स इट्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्या स्पिनमुळे काय होतं, नॉट मॅग्नेटिक फील्ड, त्या स्पिनमुळे काय होतं, मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट होते. तर त्याच्यानंतर आपण शिकलोय तर या मॅग्नेटिक प्रॉपर्टी किती टाईपची आहे, 5 टाईपची शिकलोय. पहिलं आहे डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक आणि फेरीमॅग्नेटिक. आणि सगळे आपण काय केलंय, डिटेलमध्ये स्टडी केलंय. तर हे सगळे नोट्स व्यवस्थित लिहून मला तुम्ही त्याचा फोटो पाठवा. आणि जे जे टास्क दिलेले आहे तुम्हाला आणि एक्सरसाइज दिले तुम्ही स्वतः सोडवायचं. आता टीचर म्हणाल्यानंतर तुम्ही सोडवणार असं करायचं नाही. आणि जे जे डाऊट्स येणार आहे तुम्हाला, फक्त लेक्चर ऐकून तुम्ही ॲडव्हान्स किंवा JEE मेन्स ॲडव्हान्स क्वालिफाय होणार नाही. तुम्ही स्वतःहून खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. जे क्वेश्चन शीट्समध्ये दिलेले आहे ते क्वेश्चन्स केले पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट, एकच कोणतं तरी बुक फॉलो करा किंवा जर नोट्समध्ये सगळे क्वेश्चन्स पहिले तुम्ही सोडवा आणि नंतर दुसरीकडे जा. आपण काय करतो, 5 क्वेश्चन या बुकमधून सोडवणार, 5 क्वेश्चन त्या बुकमधून सोडवणार, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. एकच कोणतं तरी बुक फॉलो करा आणि नोट्स फॉलो करा, बाकी काहीच गरज नाही, कारण याच्यात खूप सारे क्वेश्चन्स आहे. तर खूप सारे क्वेश्चन्स एक्सरसाइज मध्ये ते सॉल्व्ह करा, टास्क मध्ये क्वेश्चन्स आहे ते सॉल्व्ह करा. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. ओके, थँक्यू.